महाराष्ट्र राज्य सरकार की ओर से केसरी कार्ड धारकों को एपीएल सवलती भाव में धान्य वितरण किया जाता था, परंतु नई सरकार सत्ता में आने के बाद नवंबर माह से केसरी कार्ड एपीएल लाभार्थियों को सवलती के भाव से धान्य वितरण योजना पूर्ण रूप से बंद कर कार्ड धारकों को उनके हक से वंचित किया गया है, जिससे उन पर भूखे मरने की नौबत आ चुकी है। साथ ही केरोसिन का कोटा 80% कम किया गया है। रॉकेल कोटा कम किए जाने से ग्रामीण व शहरी भाग की जनता को बड़ी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। यह दोनों विषय संदर्भ में जनता के हित में निर्णय लेकर केसरी कार्ड एपीएल धारकों को मिलने वाली पूर्ववत सवलत पुनः शुरू की जाए तथा रॉकेल कोटा जल्द से जल्द पूर्ववत शुरू करने की मांग को लेकर 3 फरवरी को जिलाधिकारी कार्यालय के सामने चंद्रपुर जिला राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से धरने आंदोलन किया गया। इस वक्त पूर्व नगराध्यक्ष दीपक जायसवाल, जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य, संदीप जायसवाल, ज्योति रंगारी, महादेवराव पिदुरकर, बेबीताई उइके आदि की उपस्थिति होकर सरकार से न्याय की मांग की गई है। आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे इथे धरणे आंदोलन देण्यात येत आहे। धरणे आंदोलन यासाठी होत आहे की आघाडी सरकारने जे 15 वर्ष बीपीएल आणि एपीएल जे कार्डधारक होते, तर बीपीएलला तर 35 किलो जे धान्य आहे ते तर मिळत आहे, पण एपीएलचं जे धान्य आहे जे 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ ते या भाजप आणि युतीच्या सरकारने नोव्हेंबरपासून बंद केलेलं आहे। त्यामुळे जवळपास 1,77,00,000 लोक जे परवानाधारक म्हणजे जे कार्डधारक आहे ते बाधित होत आहे आणि ते धान्य बंद केल्यामुळे एक सर्वसाधारण माणूस आहे त्याच्यावर ते उपासमारीची पाळी आलेली आहे। त्याचप्रमाणे केरोसिनचा जो कोठा होता तो केरोसिनचा कोठासुद्धा 80% कमी केलेला आहे। आताच मला राजेंद्र वैद्यांनी सांगितलं की ज्यांना 20 ट्रक होते त्यांना 4 ट्रक केले, ज्यांना 6 ड्रम होते त्यांना 1 ड्रम केला, ज्यांना 1 ड्रम होतं त्यांना 500 लिटर केलं। तर हा जो कोठा आहे हा पूर्ववत करण्यात यावा, जो आघाडी सरकारच्या काळात होता तोच कोठा पूर्ववत करावा आणि सर्वसामान्य लोकांना अन्नधान्य भेटलं पाहिजे, केरोसिन भेटलं पाहिजे। यासाठी आज इथे धरणे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे जिल्हातर्फे आणि शहरातर्फे करण्यात येत आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना आज जिल्हाधिकारी मार्फत आम्ही निवेदन देणार आहोत आणि जे आघाडी शासनाच्या कार्यकाळात चालू होतं त्याचप्रमाणे आताही ते धान्य वाटपाचं काम एपीएलचं ते पुन्हा सुरू करावं आणि जर ते सुरू केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये करू, हे आज आम्ही इथे सांगतो। नव्याने भाजप शिवसेनेचं युतीचं राज्य आलं आणि त्यांनी महाराष्ट्रात बीपीएल आणि एपीएल हे केसरी कार्ड आणि पांढरे कार्ड यांना जे सवलतीच्या दरात धान्य मिळत होतं, 35 किलो बीपीएल धारकांना आणि 15 किलो धान्य हे एपीएल धारकांना, तर हे एपीएलला मिळणारं धान्य एपीएल कार्ड धारकांना, केसरी कार्ड धारकांना मिळणारं सवलतीच्या दरात मिळणारं धान्य त्याचा कोटा बंद केला नोव्हेंबरपासून आणि त्याच्यामुळे महाग दराने जनतेला हे धान्य विकत घ्यावं लागत आहे। गोरगरीब जो मजूर आहे चंद्रपूर जिल्ह्यात हा मजूर वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे, रोज कमवतो आणि रोज आपलं धान्य विकत घेऊन आपले रोजचं स्वयंपाक तो करत होतं, त्यांना आता ओपन मार्केटमधलं धान्य घ्यावं लागत आहे। याच्यापेक्षा शोकांतिकात आहे आणि विरोधी पक्षात असताना आदरणीय शरदचंद्र पवार हे देशाचे कृषी मंत्री असताना याच विरोधकांनी धान्य सडत आहे, उंदरं खात आहे, गोडाऊनमध्ये धान्य ठेवायला जागा नाही, पाण्याने धान्य भिजत आहे, ते धान्य माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा याच्यात दखल घेतली होती की गरिबांना वाटा आणि जशी यांची सत्ता आली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची यांनी या गरिबांचं धान्य बंद केलेलं आहे। त्यामुळे हे गरीब विरोधी आहे। व्यापाऱ्यांचं हित लक्षात घेऊन व्यापाऱ्यांचा माल जास्त दराने विकला गेला पाहिजे या दृष्टीने या सरकारने उचललेलं हे पाऊल आहे आणि म्हणून आम्ही याचा निषेध करण्यासाठी आणि आघाडी सरकारच्या काळात जे सवलतीच्या दरात एपीएल कार्डधारकांना धान्य मिळत होतं ते पूर्ववत सुरू करावं। केरोसिनचा कोटा 80% कमी झाला आहे, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात
समजा 10 लाख केरोसिन येत होतं, 10 लाख लिटर केरोसिन, तर ते आता 2,000 वर आलेलं आहे. इतका प्रचंड प्रमाणात केरोसिनचा यांनी कोटा कमी केला, हे सुद्धा निषेधार्ह आहे. गरीब विद्यार्थी चंद्रपूरला शिकायला येतात, काही लोकांकडे गॅस नाही आहे, आधार कार्ड नाही आहे, ते लोक केरोसिनवर आपला स्वयंपाक करत होते, त्यांचे मोठे हाल होत आहे. आणि म्हणून ह्या सर्व बाबीचा गरिबांचा यांनी विचार केला पाहिजे. आणि आघाडीच्या सरकारच्या काळात, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात जे धान्य आणि केरोसिनचा कोटा होता त्याप्रमाणे पूर्व सुरू करावा, म्हणून आज या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी धरणं आंदोलन आज ठेवलं आहे. कारण आज यांनी इथे केसरी कार्ड धारक BPLची तर सोडा, पण केसरी कार्ड धारकांना जो अनाजाचा पुरवठा यांनी पूर्णपणे बंद केला आहे नोव्हेंबर महिन्यापासून. हे सरकार आमच्या वेळी म्हणत होते की अनाज सडून राहिलं आहे, आणि सगळ्यात मेन मुद्दा यांनी आमच्याबद्दल बदनामी केली होती BJP सरकारने की अनाज सडवून दारूवाल्याला विकतात. मग आज कुठे गेलं हे अनाज, आणि गोरगरीब लोक मग आज कशावर जगणार आहे? आता महिला सांगतात की ज्यांच्याकडे 1 सिलेंडर आहे त्यांना 2 लिटर रॉकेल मिळत होतं, आज तेही कमी केलं. तर मग आज 1000 रुपये सिलेंडरला देतील की त्या रॉकेलला देतील? एवढं तरी या सरकारने घ्यावं. हे सरकार म्हणजे आजच्या घडीला पूर्णपणे म्हणजे गरिबी हटवणे, गरिबाला हटाव आहे. म्हणजे गरिबांनी सरळ सरळ आत्महत्या करा किंवा जगूच नका, या सरकारचं बिलकुल धोरण हेच दिसून राहिले आहे. आणि या सरकारने जे अनाजाचा रॉकेलचा आणि अनाजाचा साठा कमी केला आहे तो पूर्णपणे सुरू करावा, नाहीतर आम्ही महिला म्हणून एवढं तीव्र आंदोलन करू की मग या सरकारला आम्ही ही चेतावणी देऊन राहिलो की महिलांना कमजोर नको, कारण घर महिलांना चालवावं लागतं. आणि महिला इतकं मोठं आंदोलन करतील की मग की यांनी बिलकुल धारेवर आम्ही इतकं म्हणजे हे करू की मग यांना नाकीनं आणल्याशिवाय सोडणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी धरणे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे उद्देश म्हणजे जे केसरी कार्ड धारक आहे त्यांना शासनाने ज्या बंद केलेलं आहे राशन देणं, या संदर्भामध्ये हे आमचं आंदोलन आहे. आणि त्यांना केरोसिन पण देणं बंद केलेलं आहे. आणि आमचं मत हेच आहे की जे गोरगरीब वर्ग आहे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, हा चंद्रपूर जिल्हा एक मागासवर्गीय जिल्हा म्हणून ओळखला जाते, आणि या जिल्ह्यामध्ये सर्वात 75% हा गोरगरिबांचा जिल्हा आहे. आणि ह्या आघाडी सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे, मला तरी वाटते हा चुकीचा निर्णय आहे. आणि ज्या महिला बिचाऱ्या ड्युटीवर जाणाऱ्या असतात, कुठे त्यांना जॉब करावं लागते, त्यांना जर केरोसिन बंद केलं तर त्या कशाच्या माध्यमातून स्वयंपाक करणार? तरी आघाडी सरकारने ह्या योजना पूर्ववत चालू करण्यात यावा, असेच मी या ठिकाणी थांबते.